नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या महाराष्ट्रावरील पावसाचं वातावरण कमी झालं आहे. किरकोळ वातावरण हे विदर्भामध्ये होतं. आता कमी दाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या काही भागावर आणि गुजरातच्या काही भागावर प्रभावी आहे. त्याचा थोडा परिणाम कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक पश्चिमचा काही भाग आणि पुण्याचा पश्चिमी काही भाग, या ठिकाणी अजूनही हलक्या ते मध्यम सरी होत आहेत. मात्र पावसाचा जोर आता बऱ्यापैकी महाराष्ट्रातला कमी झाला आहे. आज विदर्भातही थोडे पावसाच्या घटना घडलेल्या आहेत मध्यम स्वरूपाचा. महाराष्ट्राची स्थिती आता सध्या काय आहे? आपण जर नंदुरबारची परिस्थिती बघितली तर 60% घट आता आहे. म्हणजे थोडा पाऊस या ठिकाणी झाल्यामुळे थोडी सुधारणा झालेली आहे. मात्र धुळे जिल्ह्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. केवळ 12%ची घट राहिलेली आहे. तर 15%ची घट जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आपण एकूणच जर बघितलं तर सुधारणा होते आहे, परंतु सगळंच अंडर कंट्रोल नाही. मराठवाड्यातील बरेच जिल्हे, म्हणजे आपण जरी या ठिकाणी हिरव्या कलरमध्ये काही जिल्हे बघत असलो तरी ते मायनसमध्ये आहे. आणि जुलै महिना हा जास्त पावसाचा असतो, सरासरीपेक्षा जास्त पाऊस या महिन्यामध्ये होतो. आणि मग पुढच्या महिन्यांमध्ये पाऊस जरी कमी झाला तरी ती सरासरी जुळून येते. परंतु जर जुलैमध्येच पाऊस कमी झाला तर ऑगस्ट हा कमी पावसाचा महिना आहे, सप्टेंबर त्याच्यापेक्षा कमी पावसाचा महिना आहे. आणि त्यामुळे डेफिसिट म्हणजेच जो सरासरी फरक आहे तो अधिक वाढत जातो. बघूयात आत्तापर्यंत काय परिस्थिती आकडेवारीमध्ये आहे. सुरुवातीला आपण असं बघतो की 106% पाऊस हा कोकण आणि गोव्यामध्ये झालेला आहे. 115% पाऊस हा मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागामध्ये झालेला आहे. मात्र पुन्हा एकदा मराठवाडा 33% आणि विदर्भही 33% घटमध्ये किंवा या ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतून आपल्याला जुलै या विभागासाठी बाहेर काढू शकलेलं नाही. एकूण 97% पावसापर्यंत आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पोहोचलो आहोत. आणि आपण आपला अंदाज असा दिलेला होता की साधारण महाराष्ट्रामध्ये 97% पाऊस होईल. तर आता ही 30 सप्टेंबरला 97% पावसाची अपेक्षा आपल्याला आहे. तोपर्यंत याच्यामध्ये खूप चढ उतार होतील आणि मग याच्यामध्ये ±5% आहेत. त्यामुळे आपला अंदाज जुळणार असं मला वाटतंय. परंतु ऑगस्टमध्ये पुन्हा ही आकडेवारी खूप घसरणार आहे आणि तिला सप्टेंबरमध्ये आणि ऑगस्टमध्ये किती साथ मिळते हे फार महत्त्वाचं आहे. कारण एलिनो अतिशय स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर दिसणार आहे. देशातल्या परिस्थितीत काय सुधारणा होती ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की पूर्व गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा भाग आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. बाकी ठिकाणी मात्र देशात अजून सुधारणा नाही. मात्र राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा हा जो पट्टा आहे हा आता बऱ्यापैकी यामध्ये सुधारणा झालेली आहे. विदर्भ मराठवाड्यातील स्थिती आणि त्याचबरोबर लागून असलेले तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, सर्वाधिक पाऊस असलेला केरळ या ठिकाणी मोठी घट आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार, झारखंड, पूर्वेकडील सर्व राज्य या ठिकाणी अजूनही, पंजाब, हरियाणामध्ये देखील खूप मोठी घट आहे. आणि खरं म्हणजे एलिनोच्या वर्षामध्ये आपल्याला पूर्व भारतामध्ये सर्वाधिक पाऊस होतो असा अनुभव आहे. परंतु यावर्षी मात्र हा अंदाज खोटा ठरलेला आहे. बघूया यामध्ये काय सुधारणा होत आहेत. आणि आता आकडेवारी जर बघायची झाली तर 16%वर सध्या आपण येऊन पोहोचलो. म्हणजे 84% पाऊस भारतामध्ये झाला आहे. आणि तसा जुलैतला 84% पाऊस हा खूप कमी पाऊस आहे. 100%च्या पुढे जुलैमध्ये पाऊस असायला हवा होता. म्हणजे कुठेतरी सरासरी 94-95 पर्यंत ती आली असती. परंतु चित्र फार समाधानकारक नाही. आपण एकूण पावसाची स्थिती जर बघितली तर गुजरातमध्ये अतिवृष्टी झालेली आहे.
तसं उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं. परंतु आपल्याला असं दिसतंय की गुजरातच्या बऱ्याच भागामध्ये 200 ते 250 मिलीमीटर पाऊस झालाय. काही ठिकाणी 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस गेलेला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती देखील गुजरातमध्ये निर्माण झालेली आहे. आता आपला महाराष्ट्राचा दक्षिणी भाग म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे. विदर्भातही दक्षिणी भागात पाऊस कमी झालेला आहे. उत्तर विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण असं आता पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्या हवामान चळवळीतील एक मित्र राहुल पिंपळे यांनी व्हॉट्सअपला एक पोस्ट आज शेअर केलेली होती आणि ही अधिकृत पोस्ट आहे, ही काय AI जनरेटेड नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की याचे सोर्स जे आहेत ते त्या वेबसाईटचे आहेत. यामध्ये जवळपास IOD आता 0.45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतो आहे, अशा प्रकारचे गुड न्यूज देण्यात आलेली होती. आणि ईस्ट आफ्रिकन वेदरचा आणि ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया ड्राईव्ह या सर्वच ज्या एकत्रित संस्था काम करतात त्या संस्थांच्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह IOD होण्याच्या संदर्भातले संकेत मिळत आहेत. आणि जर यदा कदाचित IOD पॉझिटिव्ह झाला तर मात्र आपल्याला उरलेला मान्सून समाधानकारक राहील असं म्हणायला हरकत नाही. आपण उद्याचा जर GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये स्थानिक वातावरण आहे. उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरण आहे. कोकणामध्ये मात्र जोरदार सरींची शक्यता आहे. आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये केवळ 3 दिवसाचा अंदाज बघत असतो. कोकण किनारपट्टीला जरी सरी होत असल्या तरी कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. विदर्भातील, मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल, परंतु कोकणात आपण या ठिकाणी बघतो की कोकणामध्ये आपल्याला 27 तारखेलाही पावसाची शक्यता GFS मॉडेलने दाखवली आहे. आपण SMW मॉडेलचा जर अंदाज बघितला तर कोकणामध्ये उद्या देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये किरकोळ मध्ये स्थानिक स्थिती राहू शकते. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण जर तयार झालं तर पाऊस होईल, नाही तर अन्यथा पावसाची शक्यता कमी आहे. 26 तारखेपासून मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा अतिशय चांगला पाऊस होणार आहे. ठिकठिकाणी काही ठिकाणी शेतातून पाणी निघेल किंवा आपल्याला बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्या दरम्यान आपल्याला कोकण किनारपट्टीलाही जोरदार ते मुसळधार पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो. यामध्ये उत्तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण आहे. 27 तारखेला महाराष्ट्राचा अगदी किरकोळ भाग जर सोडला, साताऱ्याचा आणि सांगली, कोल्हापूरचा, तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पाऊस होणार आहे. म्हणजे आतापर्यंतच्या पावसामध्ये आपण हा पाऊस अतिशय चांगला समजू, कारण दुष्काळी भागावर ही मेहरबानी असणार आहे. कारण आपल्याला कोकणामध्ये मुसळधार, तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यामध्ये खास करून सोलापूरचा समावेश आहे. तर दक्षिण मराठवाड्यामध्येही म्हणजे लातूर, धाराशिव किंवा लाईक आणि शेअर अवश्य करा. बीड, परभणी, नांदेडमध्ये देखील आपल्याला चांगल्या पावसाचे संकेत आहेत. पहिल्यांदा आपल्याला या गडचिरोलीमध्ये किंवा गोंदियामध्ये, नागपूर, भंडारामध्ये जास्त पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. जर हा पाऊस झाला तर या ठिकाणची दुष्काळी परिस्थितीला खूप मोठं चॅलेंज असणार आहे. कारण दिसतंय या ठिकाणी की पिकांना जीवदानच नाही तर ओढ्या नदींना पाणी येऊ शकतं, एवढा या ठिकाणी पाऊस होईल. एक कमी दाबाचं क्षेत्रच विदर्भ आणि पूर्व मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे आणि त्यामुळे आपल्याला 27-28 अतिशय चांगला पाऊस या भागात होताना दिसेल. जरी थोडं घाटमाथ्याच्या पूर्व भागामध्ये
मग या ठिकाणी पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली किंवा अहिल्यानगर, नाशिक पूर्व या भागामध्ये थोडा पाऊस कमी आहे, छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये वगैरे. परंतु इतर सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम पाऊस होणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की पावसाळा संपलेला नाही, उरलेला जुलै देखील महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. आपण या ठिकाणी एक गोष्टीची नोंद घेऊयात. आपण बघतो की साताऱ्याजवळ 1006 हेक्टोपास्कल, अहिल्यानगरच्या पश्चिमेला 1004 हेक्टोपास्कल, तर अगदी नाशिकच्या उत्तरेला किंवा धुळ्याच्या दरम्यान 1002 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. जसं आपण उत्तरेला सरकतोय तसा हवेचा दाब कमी होतोय. याचा अर्थ पावसासाठी पोषक स्थिती ही कमी दाबाच्या बाजूला असते आणि त्यामुळे होऊ शकतं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं आणि तीच परिस्थिती आपल्याला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशी पुढील काळात दिसू शकते. आता आपण एक झटपट अंदाज जर पुढे घेतला तर आपल्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीला अजून पावसाची शक्यता आहे. अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 25 तारखेची परिस्थिती आपण जर बघितली तर फार किरकोळ वातावरण आहे. विशेष वातावरण नाही, पण थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं. तसं कोकणातही पाऊस कमीच असणार आहे. 26 तारखेला मात्र बेटर परिस्थिती आपल्याला दाखवली जाते. तर आपण बघतो चांगल्यापैकी पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना दिसेल. मग ते मराठवाड्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, कोकणामध्ये आहे आणि थोडं उशिरा हे विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. पॅटर्न आपण बघतो कसा बदलतोय. तीच परिस्थिती 27ला आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रभर सर्वदूर आपल्याला 27ला पाऊस बघायला मिळते आणि तो पण मेघगर्जनेसह पाऊस आहे बऱ्याच भागामध्ये. कारण उष्णता वाढते आणि या ठिकाणी वाऱ्यांची दिशा बदलते. काही भागात मेघगर्जना होऊ शकते. पुढे आपण एक दिवस जर आणखी पुढचं वातावरण बघितलं तर आपल्याला 28 तारखेला ही पावसाळी परिस्थिती आहे. परंतु याचा प्रभाव हा थोडा मराठवाडा आणि विदर्भावर, उत्तर महाराष्ट्रावर आहे. इथे कोकणातला पाऊस थोडा कमी होतोय. बाकी पावसाचं वातावरण आपण उद्या सकाळी बघू. परंतु एकूणच महाराष्ट्रातील पाऊस एकदम उघडत नाहीये. बऱ्याच भागात पाऊस चालू राहणार आहे. परंतु कोकणातील पाऊस हळूहळू कमजोर स्थितीकडे जाऊ शकतो. आयोडी जर पॉझिटिव्ह झाला तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नाहीसा होईल. परंतु जर आयोडी पॉझिटिव्ह झाला नाही तर दुष्काळी परिस्थिती अनेक विभागात कायम राहू शकते. त्यामुळे जर तरची वार्ता आहे. आपला अंदाज आहे आयोडी पॉझिटिव्ह होणार आहे आणि त्याच दृष्टीने आपण यावर्षीचा हवामान अंदाज दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात बहुतांश भागातला दुष्काळ कमजोर होईल अशी शाश्वती वाटते. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.